नमस्कार, मी दीपक मोरे. आपल्या सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आम्ही अनेक चाहत्यांच्या शिफारशीनुसार, मागणीनुसार घेऊन येत आहोत. कारण आजच्या व्हिडिओचा विषय मी 1 वर्षापूर्वी हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये कंबाईन आमच्या चॅनेलवर टाकलेला आहे. परंतु त्यानंतर आपल्या मराठी बांधवांनी अनेक वेळेला सांगितल्यानुसार, सूचना केल्यानुसार मी आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे. आजचा व्हिडिओ आहे पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये अगोदरच घेऊन आलोय. परंतु हा जसं सांगितलं तसं तुम्हाला मी पूर्ण मराठी भाषेत, सोप्या भाषेत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओद्वारे देणार आहोत. तुमचा एकही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही. परंतु जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंटही आमच्यापर्यंत पाठवा. आणि एकदाच करायचं असतं हे. आता आपण आजच्या व्हिडिओच्या विषयाकडे जाऊ. या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व तुमचे प्रश्न घेणार आहोत. मी आता हे पुन्हा वाचायच्या ह्याच्यात पडत नाही, कारण पुन्हा हे आपण रिपीट करणार आहोत. ग्रॅच्युइटी म्हणजे काय आणि आज अखेर म्हणजे 2023 पर्यंत त्याची लागू होण्याचे निकष काय आहेत, हा कायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होतो हे बघूया अगोदर. याचं उत्तर असं आहे, ज्याची 5 वर्षे सलग सेवा एकाच आस्थापनामध्ये पूर्ण झालेली आहे अशा सभासदांना हा कायदा लागू होतो. यासाठी 5 वर्षे पूर्ण करावे लागतात. आणि ग्रॅच्युइटीचा अर्थच असा आहे की तुम्ही एखाद्या आस्थापनेमध्ये एक लॉंग सर्व्हिस अशी केली किंवा तिथून रिटायर झाले किंवा 5 वर्षानंतर तुम्ही बाहेर पडले तर एक लॉंग सर्व्हिस अवॉर्ड म्हणतात याला. हे तुम्हाला मिळावं, याचा तुमच्या कुटुंबाला अचानक मिळालेल्या पैशाचा उपयोग होतो. मग हे पेमेंटसाठी कोण जबाबदार आहे? अर्थातच हा कायदा आहे. कायदा आस्थापनांनाही लागू होतो. कुठल्या आस्थापनाला लागू नाही आपण पाहूच, पण यासाठी संपूर्णतः मालक जबाबदार आहे. कोणत्या आस्थापनांना लागू होतो? प्रत्येक कारखाना, दुकान किंवा कुठल्याही प्रकारची आस्थापना ज्यामध्ये 10 किंवा अधिक व्यक्ती काम करतात अशा सर्व आस्थापनांना हा कायदा लागू होतो. ज्या दिवशी हे 10 लोक झाली तेव्हापासून हा कायदा पुढं कायमस्वरूपी लागू होतो. पुढं नंतर जर याची माणसं कमी झाली तरी हा कायदा लागू राहतोच. फक्त या प्रायव्हेट कंपनीमध्ये हा कायदा लागू होतो. सरकारी कंपन्यांना हा कायदा लागू होत नाही. तर आपण पाहिलं की पात्र कोण होतं, तर कर्मचारी. तर अर्थातच 5 वर्ष ज्यांची सर्व्हिस झालेली आहे असेच कर्मचारी पात्र होतात. मग ग्रॅच्युइटीचं कॅल्क्युलेशन कसं होतं, त्याचं वेतनाची व्याख्या काय हे आपण बघू. या बाबतीत खरं असते अनेक कंपन्यामध्ये, अनेक कर्मचाऱ्यांमध्ये खूप गोंधळ आहे. हा भाग तुम्ही सर्वात महत्वाचा आहे, अवश्य पहा, समजून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पहा, तर तुम्हाला हा विषय पूर्ण समजेल. यामध्ये वेतन म्हणजे काय असतं साधारणपणे? यामध्ये बेसिक म्हणजे मूळ वेतन, महागाई भत्ता ज्याला आपण डीए म्हणतो. डीए मध्ये अनेक प्रकार आहेत. फिक्स डीए आहे, व्हेरिएबल डीए आहे, स्पेशल डीए आहे. हे सगळं वेतन ह्या व्याख्येमध्ये येतं. याचा फॉर्म्युला काय आहे?
तर यामध्ये 2 प्रकारचे फॉर्म्युले असतात. हे फार महत्वाचं आहे, हे अनेकांना यामध्ये माहिती नाही. पहिला फॉर्म्युला म्हणजे जे मंथली रेटेड कर्मचारी आहेत, नॉर्मली स्टाफ किंवा मॅनेजमेंट कॅटेगरी मंथली रेटेड असतात. हल्ली अनेक कंपन्यामध्ये मंथली रेट ही कॅटेगरी कर्मचाऱ्यामध्ये, कामगारामध्ये सुद्धा आहे. म्हणजे काय, ज्यांना महिन्याला पगार दिला जातो आणि ज्यांची आठवड्याची सुट्टी ही पगारी असते, वीकली ऑफ धरून 30, 31 किंवा 28 दिवसाचा पगार जो दिला जातो त्याला मंथली रेटेड म्हणतात. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवसाचा रेट काढायची पद्धतही वेगळी आहे. प्रतिदिन हा रेट मंथली रेटेडच्या बाबतीत हे खूप महत्वाचं आहे, समजून घ्या. जे काय त्यांचं महिन्याचं लागू असलेलं मूळ वेतन, महागाई भत्ता वगैरे जे आहे त्याला भागिले 26 करतात, 30, 31 असं नाही. हा कायदा आहे, याविषयी कायद्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आणि हे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना जरूर पाहिलं पाहिजे. मग एकदा प्रतिदिन रेट आल्यानंतर तुमची जेवढी काही वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्या प्रत्येक पूर्ण वर्षाला 15 दिवसाची ग्रॅच्युइटी तुम्हाला दिली जाते. म्हणजेच काय, या पद्धतीनं तुमची ग्रॅच्युइटीचं कॅल्क्युलेशन होतं. हे आपण उदाहरणासह पाहणार आहोतच. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे दैनंदिन रेट कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांचा दैनिक डेली रेटेड बेसिसवर पगार ठरला जातो आणि तो आठवड्याला किंवा महिन्याला जरी दिला पण त्यामध्ये वीकली ऑफ धरला जात नाही. त्यांचं अपॉइंटमेंट लेटरमध्ये ज्याचा उल्लेख असतो की तुम्ही डेली रेटेड एम्प्लॉय आहात आणि तुमचा प्रतिदिन पगार हा आहे. आणि त्या डेली रेटेडमध्ये सुद्धा मूळ वेतन जे आपण पाहिली व्याख्या त्याप्रमाणेच हे वेतन धरलं. म्हणजे त्यांचा डेली रेट तर ऑलरेडी तयार आहे, बाकीचं राहिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता आपण हे 2 जे फॉर्म्युला बघितले ते दोन्ही फॉर्म्युले एक्सेल शीटमध्ये कसे प्रॅक्टिकली केले जातात हे आपण पाहू. आपण आता हे बघितली व्याख्या काय आहे. 15 दिवसाचे वेजेस हे तुम्हाला प्रत्येक पूर्ण झालेल्या वर्षासाठी ग्रॅच्युइटी म्हणून दिले जातात. यामध्ये आपण प्रथम पाहू की जे आपण व्याख्या बघितली की पर डे रेट मंथली रेटेडच्या बाबतीत कसा कॅल्क्युलेट होतो. तर त्याला आपण म्हटलेलं आहे की ज्या महिन्यात तुम्ही नोकरी सोडून जाणार त्या महिन्यात लागू असलेला तुमचा पगाराचा दर हा इथं विचारात घेणं गरजेचं आहे. डिडक्शन व्हायच्या अगोदर महिन्याला लागू असलेला दर. तर आपण आता उदाहरणसह बघू की एक कॅटेगरीमध्ये मंथली फुल ग्रॅच्युइटी वेजेस एक उदाहरण समजा 15,000 असतील तर त्यामध्ये आपल्याला पर डे सॅलरी काढायची असेल तर फुल मंथली ग्रॅच्युइटी वेजेस भागिले 26 याप्रमाणे पर डे सॅलरी येते. पर डे सॅलरी इज इक्वल टू, आता परत आपण फिगरमध्ये बघणार आहोत, 15,000 भागिले 26 हा पर डे रेट आलेला आहे 576.92. पुढचे पॉइंट नेग्लेक्ट करायचे असतात. हा जर फॉर्म्युला आपण खालच्या उदाहरणात पाहिला, आपण यामध्ये 8 ते 10 सॅम्पल कर्मचाऱ्यांचे वेजेस घेतलेत. पहिला कॉलम आहे की ग्रॉस वेजेस, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला मूळ वेतन म्हणून ग्रॅच्युइटीचा पर डे निघणार आहे. दुसरा कॉलम आहे त्याच्यातून निघालेले पर डे वरच्या फॉर्म्युल्यानुसार. पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये कम्प्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस. तर यामध्ये हे कम्प्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस आहे, प्रत्येकाची वेगवेगळी सर्व्हिस आहे. आणि ग्रॅच्युइटी पेड फॉर नंबर ऑफ डेज, म्हणजे प्रत्येक वर्षाला 15 दिवस असं धरून जर केलं तर 5 वर्षाला 15 गुणिले 5 75, 8 वर्षाला 15 गुणिले 8 120 असे हे नंबर ऑफ डेज तुम्हाला सॅलरी मिळायला पाहिजे.
आणि ग्रॅच्युइटी अमाऊंट हे वर्कआउट कशी होते? नंबर ऑफ डेज इथं तुमच्या बाबतीत आहेत. पहिल्या केसमध्ये 75 आणि त्याचा पर डे रेट आहे 576.923. या दोन्हीचा गुणाकार केला तर ही 43,269 ही ग्रॅच्युइटी तुम्हाला मिळायला पाहिजे. हे उदाहरणासह तुमच्यासाठी दिलेलं आणि हे 100% लिगल आणि करेक्ट आहे. आपण बी कॅटेगरीकडे जाऊ की जे डेली रेटेड विषय आपण चर्चा केली. त्यांच्या बाबतीतला रेट तर आपण ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये बघितलेला आहे. तर त्यांचा डेली रेटच आपण डायरेक्ट विचारात घेणार. त्यांच्या बाबतीत मंथली वेजेस विचारात घेतले जात नाहीत कारण त्यांचा रेटच डेली रेट आहे. म्हणजे आदित्य ही केस कॅटेगरी असेल, कर्मचारी असेल, त्याचा डेली रेट आहे 570. कंप्लिटेड इयर त्याची 6 वर्ष असतील तर त्याला ग्रॅच्युइटी मिळेल 15 दिवस गुणिले 6 90 दिवस. अशा सगळ्यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून करा. 90 दिवस गुणिले 577 जर केलं तर हे तुम्हाला 51,300. असे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन 100% करेक्ट यायला पाहिजे. हा जो डेली रेटेड, मंथली रेटेड जो वेज आपण बोलतो हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो ऍक्ट आहे मिनिमम रेट्स ऑफ वेजेस त्यानुसार डिफाईन केलेला आहे. याची कल्पना अनेकांना नसते. तर कॅल्क्युलेशन करताना ही काळजी घ्या. पण इथं जर तुम्ही बघितलं तर शेवटच्या कॅटेगरीमध्ये नीता या कर्मचाऱ्याची सॅलरी जर बघितली पर डे 2021 आहे. कंप्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस 25 आहे. नंबर ऑफ डेज ग्रॅच्युइटी त्या केसमध्ये 375 असणार आहे. आणि ग्रॅच्युइटी किती येते? 7,57,875. मी हे का उदाहरण देतोय? कारण याचा पुढचा विषय असा आहे की ग्रॅच्युइटीला मग इन्कम टॅक्स कायद्यानुसार काय लिमिट आहे? तर ग्रॅच्युइटीचा कलम 4(3) नुसार जी वाढवलेली मर्यादा आहे ग्रॅच्युइटी जी करपात्र नाही ती 20 लाख रुपये आहे. म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीच्या रूपानं 20 लाखापर्यंत जे पैसे मिळतात ते करमुक्त असतात. याची नोंद घ्या. आता यामध्ये सुद्धा अनेक कंपन्या कायद्यापेक्षा जास्त ग्रॅच्युइटी देतात. हो, हे खरं आहे. आमचे काही क्लायंट ऑलरेडी देतात. हे शक्य आहे. पण त्यासाठी कंपनीनं इन्शुरन्स कंपनी बरोबर एक ट्रस्ट करावा लागतो की जो ट्रस्ट इन्शुरन्स कंपनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून अप्रूव्ह करून घेते आणि तो कायद्यात 100% बरोबर असतो. यामध्ये बऱ्याच बारीक बारीक प्रोव्हिजन आहेत. फार कॉस्ट लागत नाही, खर्च येत नाही कंपनीला. परंतु कर्मचाऱ्यांना मात्र खूप फॅन्टॅस्टिक बेनिफिट्स मिळू शकतात. याविषयी मी आपल्यासाठी मराठीत वेगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेच्या कालावधीत मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना ग्रॅच्युइटी मिळू शकते. यामध्ये 2 प्रकार आहेत. जर ट्रस्ट केली तर राहिलेल्या पूर्ण सर्व्हिससाठी मिळते. पण ट्रस्ट नाही केली तर जेवढी सर्व्हिस पूर्ण झालेली आहे तेवढ्यासाठीच मिळते. परंतु महत्वाचं काय आहे, मिळवायची कशी आणि कोण पात्र असणार आहे मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या? मृत्यूच्या बाबतीत या 5 वर्षाच्या सेवा ऍप्लिकेबल नाहीत. 5 वर्षे सर्व्हिस व्हायला गरज नाही. जर एखाद्याचा 1 वर्षानंतर झाला किंवा 2 वर्षानंतर झाला तर जेवढी सर्व्हिस झालेली आहे कायद्यानुसार तेवढ्या पूर्ण वर्षाची 1 किंवा 2 जे काय असेल ते ग्रॅच्युइटी द्यावीच लागते. आणि ग्रॅच्युइटी कुणाला द्यावी लागते? कर्मचाऱ्याने जर त्याचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला असेल आणि तो कंपनीकडे अवेलेबल असेल. नॉमिनेशन फॉर्मला खूप महत्व आहे. नामनिर्देशन करणं याला म्हणतात. तुम्ही कर्मचारी करतात की नाही? अनेक कर्मचारी दुर्लक्ष करतात आणि अशा दुर्दैवी परिस्थितीमध्ये त्यांचं कुटुंब सफर होतं
मग त्यांना खूप लीगल प्रोसेस करावी लागते. तर नामनिर्देशन नसेल तर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ग्रॅच्युइटी मिळण्यास खूप अडचणी येतात. आणि मृत्यूनंतर ग्रॅच्युइटीची प्रक्रिया सोपी व्हायची असेल, क्लेम जर स्मूथ व्हायचा असेल तर कर्मचाऱ्यांनी न विसरता आपलं नॉमिनेशन अचूक तपशिलासह टाइम टू टाइम अपडेट करणं गरजेचं आहे. तो कितीही वेळ वर्षातून अपडेट करू शकतो, पण गरजेचं आहे हे लक्षात घ्या. अजून एक खूप महत्वाचा क्लॉज आहे की हो, ग्रॅच्युइटी तुमची हक्काची आहेच, परंतु अशा काही अपवादात्मक केसेसमध्ये जरी तुम्ही पात्र असला तरी सुद्धा तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळणार नाही. ती कुठली कंडिशन आहे बघू. जर कर्मचाऱ्यांनी आस्थापनामध्ये गंभीर गैरवर्तन केलं की ज्यामध्ये दंगा करणे, मारामारी करणे, गैरवर्तन करणे ज्याच्यामुळं कंपनीचं खूप मोठं नुकसान होणे किंवा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होईल असं कुठलंही कृत्य करणं, अशा बाबतीत जर कर्मचाऱ्याला कायद्यानुसार जर शिक्षा झाली तर अशा शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत कंपनी त्याची ग्रॅच्युइटी होल्ड करू शकते किंवा त्यातलं काही पेमेंट रिलीज करू शकते. त्याच्या गंभीर स्वरूपानुसार ठरलं जातं. हे सुद्धा फार महत्वाचंच आहे. हक्क असला तरी सुद्धा तो हक्क बजावण्यासाठी आपण आपलं कर्तव्य सुद्धा करणं गरजेचं असतं. तर आपण हल्ली खूप चर्चा करतो नवीन वेज कोड, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भारत सरकार अनेक कामगार कायदे एकत्र करून सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्या दृष्टीनंच भारत सरकारनं भारतीय लेवलला, नॅशनल लेवलला वेज कोड इंट्रोड्यूस केलेला आहे, लागू केलेला आहे. परंतु यातली गंमत अशी आहे, हे वेज कोड राज्यात प्रत्येक राज्याने स्वतः लागू करणं गरजेचं असतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या रूल्स रेग्युलेशनमध्ये त्याची बदल करून घडवून त्याची नोटिफिकेशन काढायला लागतात, GR काढावा लागतो आणि मगच ते लागू होतं. त्यामुळं अनेक राज्यांनी हे अजून लागू केलेलं नाही. त्यामुळं आजच्या घटकेला तरी या वेज कोडचा ग्रॅच्युइटीवर कुठलाही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, चांगला किंवा वाईट परिणाम नाही, याची नोंद घ्या. तर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट्स पाठवा तुमच्या, आम्ही तुम्हाला त्याची नक्की उत्तर देऊ. अगदी अडचण असेल तर फोन करा, मित्रांना शेअर करा, लाईक करा. लवकरच आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढचा व्हिडिओ खास ग्रॅच्युइटी ट्रस्ट म्हणजे काय ह्याच्यावर घेऊन येणार आहोत. आणि शिवाय तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये ग्रॅच्युइटी जास्त मिळू शकते याविषयी सुद्धा सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.